500 रुपयाचं कॅश प्राइज दिले गेले ते म्हणजे दिवेश यांना अभिनंदन दिवेश आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील। आपल्या टीमचा आयकॉन कसा असावा हे मात्र सातत्याने दिवेशने दर्शवून दिले गेले। एक बेस्ट ऑलराउंडर मॅचला करूया सुरुवात। दोन्ही संघांना दिव्य शुभेच्छा। बेस्ट ऑफ लक। पहिला बॉल स्ट्राइक रेट वरती यश बंटी आणि बॉलिंग ट्रॅक वरती यश गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे। महेश बॉलरने पहिलाच बॉल खुला टाकलेला बॉल होता, स्वतःच्या फॉलोथ्रूमुळे अडवलाय। फिकी थोडीशी चुकीच्या एंडला झाली आणि त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला होईल का तर झालाय। एक धाव्या बॉलवरती प्राप्त होईल। रुपेश बॉलरने प्लीज सांगायचं आहे। आतिश षटक क्रमांक पहिल्यामध्ये आपण पाहतायत जबरदस्त बॉलिंग त्याने करावी लागेल। ज्याप्रमाणे जर पाहिले गेलं तर P1चं षटक आहे। 4 ओव्हरची मॅच आपण मैदानाच्या मध्ये पाहता। प्रत्येक सामना हा जर पाहिले गेलं तर 4 षटकांचा JPL मध्ये पाहायला मिळतोय। जुचंद्र प्रीमियर लीग मानाची सन्मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची ही जुचंद्र गावाची आवडती स्पर्धा। पहिल्या बॉलवरती सिंगल कंप्लीट झाले यश बंटीच्या माध्यमातून। आता टीमचे आयकॉन स्ट्राइक रेट वरती पाहायला मिळते अनिकेत भोमटे। पुढचा बॉल इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक नाही आहे, मूड ऑफ आतमध्ये आहे, बॉल चालेल लॉंग ऑफला पोहोचताय श्वेत। एक सिंगल कंप्लीट केली जाईल। दुसरीचा प्रयत्न चालवला। 2 धावा ठिकाणी कंप्लीट झाल्यात। या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते 3च्या घरामध्ये। दोन चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय। 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती 3च्या घरामध्ये। अप्रतिम बॅटिंग करत असताना एनआर कट्टा संघाला आपण मैदानाच्या मध्ये पाहतायत। पुढचा बॉल स्वीट शीट खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय। बॅटन बॉलचा संपर्क नाहीये, इनवल नाहीये, बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये। डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाईल। पॉवर प्लेचं षटक आहे। थट्या सकाळच्या बाहेर जर पाहिले गेलं तर 3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळते आणि त्याचा फायदा घेत असताना मैदानाच्या आतमध्ये अनिकेत कुठेतरी दिसत नाहीये। मोठे फटके येणं गरजेचं आहे मॅच मध्ये। अनिकेतच्या बॅट मधून ते मोठ्या फटक्यांची अपेक्षा फार मोठी असेल यानं कट्टा टीमच्या माध्यमातून। धावा फटकावरती जर पाहिलं तर 3 धावा लागल्या गेल्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर। इथे दांडीगुल यश त्या उद्ध्वस्त टीमचा आयकॉन ठरलाय फेल आणि प्रतिस्पर्धी संघाचे गोलंदाज अर्थातच आतिशने विकेट मिळवले। फलंदाज होतील बाद अनिकेत भोमटे परतीच्या प्रवासाला। ऍक्शन रिप्ले आपण पाहताय TCP आणि JTC लाईव्हच्या माध्यमातून। मध्यंतरी टाकलेला बॉल होता अगदी मिडल स्टिक उडवत असताना जर पाहिले गेलं तर ज्या वेळेला विकेट गेली त्या वेळेला जर पाहिले गेलं तर चेहऱ्यावरचे ऍक्शन चेहऱ्यावरची निराशा या ठिकाणी दिसून आली। कारण की टीमचे आपण आयकॉन आहोत आणि आयकॉनच्या माध्यमातून आयकॉन अशी कामगिरी होताना दिसत नाही आहे। निराश होऊन मैदानाच्या बाहेर पडतावं लागेल। अनिकेतला पहिला धक्का धावसंख्या 3 वरती असताना गेला। चला चला प्लीज मी विनंती करतो एनआर कट्टा टीमला विकेट जाईल लगेच। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर येणं गरजेचं असेल। कालच्या दिवसाचा उल्लेख देखील करावा लागेल। JTC लाईव्हचे प्रोप्रायटर मुन्ना म्हात्रे आमच्यापर्यंत चांगली माहिती पोहोचवत आहेत। ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर या गोलंदाजाने कालच्या दिवसात चेतन म्हात्रे द ग्रेट मराठी टीमचे आयकॉन आहेत। यस अमायरा 11 या टीमच्या आयकॉन अर्थात चेतन पाटील यांची देखील एसटी अशाच पद्धतीने उद्ध्वस्त गेली होती। म्हणजेच काहीतरी यष्टनवरती जास्तीत जास्त वेध घेताना हे गोलंदाज पाहायला मिळत आहेत आणि त्याच कारणात जर पाहिले गेलं तर आपल्याला या संघामध्ये घेतलंय त्याचा फायदा झाला पाहिजे। आणि भावेश जोगले या टीमचे आयकॉन पाहायला मिळतात। आतापर्यंत चांगली कामगिरी त्यांच्या संपूर्ण संघाने निभावलेली आहे। इथे चांगला बॉल आणखीन एक वेगवान तेज तरार बॉल लाईन चांगली पाहायला मिळते। चाललाय सर विकेट कीपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना दिसते। अचूक टप्प्यावरती भेदक मारा करत असताना पहिल्या षटकावरती आतापर्यंत जर पाहिले गेले तर नावावरती राहिले गेले। अर्थातच जर पाहिले तर मार्गरेट्स 11 टीमच्या माध्यमातून धावा फटकावरती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 धावा फटकावरती लागल्या गेल्या। प्रथम बॅटिंग करत असताना एनआर कट्टा संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत।
ऑन साइडला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक पोहोचताय त्यामध्ये ध्रुव म्हात्रे डाऊन दी बॉल सिंगल कंप्लीट केले, काउकून रिझवून फेकी होईल, दुसरीचा प्रयत्न चालवला, 2 धावा कंप्लीट झाल्यात. आता मात्र जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना NR कट्टा संघाची धावसंख्या फटकावरती 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 धावा या फटकावरती लागल्या गेल्यात. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा ऐकत राहा. जुचंद्र गावाची एक अफलातून क्रिकेटची स्पर्धा JPL जुचंद्र प्रीमियर लीग. हार्दिक हार्दिक स्वागत आहे सर. आपण पाहताय JPL पर्व 4 आहे आणि ज्याप्रमाणे जर पाहिलं तर पर्व 4 मध्ये 12 संघ मालक आणि 12 संघ पाहायला मिळतात. जरूर 12 आयकॉन्स आहे संपूर्ण. जर पाहिलं तर प्रत्येक खेमामध्ये एक आयकॉन पाहायला मिळते आणि आयकॉनची भूमिका फार महत्त्वाची असते. आतापर्यंत जर पाहिले तर यशस्वी आयकॉन म्हणून आपण पाहू शकाल कल्पेशांना. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर छत्रपती वॉरियर्स या टीमने 3 मॅचेस सलग जिंकलेले आहेत. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ कंप्लीट झाला. धावातला फटकावरती 5च्या घरामध्ये 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्थिती थोडीशी नाजूक परिस्थितीमध्ये पाहायला मिळते येणार करता टीमची, परंतु यश बंटी स्ट्राईक वरती पाहायला मिळतात. यश बंटी असे फलंदाज आहेत या मैदानावरती जर पाहिलं तर नेहमीच त्यांच्या नावाचा डंका वाजत राहिला गेला, परंतु या मॅच मध्ये येणार करता टीमला गरज आहे. आता मात्र जर पाहिलं तर चांगली बॅटिंग त्यांना मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. षटक क्रमांक 2 मध्ये या टीमच्या आयकॉन अर्थात जर पाहिले तर भावेश जोगल्यांना आपण पाहताय. जीवनजी डिसूजा याने जर पाहिलं गेलं तर त्यांना आयकॉनची भूमिका दिली गेली. पहिल्याच बॉल घेऊन भावेश तयार, स्ट्रायकर वरती यश बंटी, चांगला फटका खेळला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाही आहे, एक्स्ट्रा पॉवर लावत असताना वेगाने बॉलला डिस्पॅच केलाय आणि बॉल चाललाय थेट सीमा पार, मिळतील धावा 4. यश बंटीच्या बॅट मधून चौकार. बाहेरचा बॉल होता आणि चांगला पंच करत असताना बॉलला एक्स्ट्रा कव्हरला पाठवले गेले. 4 धावांकरिता चौकार मिळतील या बॉलवरती. धावसंख्या वेगाने वाढले, 9 धावा फटकावरती. स्पीच हिट करण्याचा प्रयत्न होता, याही वेळेला चुकीचा फटका पाहायला मिळतोय, परंतु जर पाहिले गेले तर वेगाने धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि 1 धाव या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे, ती देखील लेगबाईच्या स्वरूपात. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजे 10च्या घरामध्ये. 10 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. अशाच पद्धतीने चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल यश बंटीला. त्याच्या सुप्तीने आता मात्र विक्की यांना आपण बघताय 2 चेंडूमध्ये अगदी जर पाहिले गेले तर 2 धावा त्याच्याही बॅटमधून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 आतापर्यंत पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. पुन्हा एकदा भावेश जोगले तयार होतील. स्ट्रायकरवरती विक्की, ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल, अगदी पाहिलं तर बॅट जोर फिरवली ती बॉलवरती, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. चालला विकेट किपरच्या हातामध्ये व्हाईट बॉलची खून या ठिकाणी केली जाईल. एक्स्ट्राच्या स्वरूपात या ठिकाणी धाव ऍड केली जाते. धावा फटकावर जाऊन पोहोचतात 11च्या घरामध्ये. ललित भोईर बंडे सरना आपण बघतायत मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आणि स्क्वेअर लेग पंच पाहायला मिळत आहेत. विशालजी नाईक सरना आपण पाहतायत. पुढचा बॉल इथे फटका चांगला आहे, स्लॉट मध्ये होता, पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये थेट आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागताकरिता. षटकार 6 धावा, JPL सिक्सर. फटका खेळला गेला मैदानाच्या आतमध्ये. विक्की आले आणि विक्की जर पाहिले तर बरसले गेले. त्यांच्या बॅट मधून षटकार आलाय. 6 धावेडे संघाची धाव संख्या फटकावरती 17च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. चांगल्या स्थितीमध्ये येणार कट्टा, उलटच बॉल, मिस्टॅमिक स्ट्रोक आहे, स्वेट डाऊन दी बॉल पोहोचतायत, परंतु जर पाहिले गेले तर बॉल त्यांना चकून मागे निघून चालत. 3 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतील. पिंटू आले वेगाने आणि पाहता क्षणाला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 2 धावा तर कंप्लीट केलेल्या आहे. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 19च्या घरामध्ये.
TCP लाईव्ह आणि JTC लाईव्हचं चांगलं वर्क या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. महेंद्रजी भगत, मृणालजी म्हात्रे आहे त्यांची संपूर्ण टीम 4 कॅमेरे सहित जर पाहिले गेले तर JPLचं आयोजन, JPLचं नियोजन हे कव्हर केले जाते. एक जमेची बाजू या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रत्येक प्रेक्षकांना बसण्याकरिता जर पाहिले गेले तर चेअर्स आहेत. तुम्हाला जर पाहिले तर प्रत्येकाने एक मोठं व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळते. VIP डाईल्स. पुढचा बॉल भावेश तयार. फुलटॉस बॉल, याही बॉलवरती आक्रमण केल्या, फटका हवेत खेळला गेला, मिस्टर मिक्स स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकले, परंतु जर पाहिले गेले तर क्षेत्ररक्षक आले. आता मात्र दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये विकीने चालवला आहे. या बॉलवरती मिळतील 2 धावा. 2 धावेच्या माध्यमातून संघाचे धावसंख्या फटकावरती 21च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. 21 धावा फटकावरती लागल्या गेल्या. शेवटचा अंतिम बॉल. आणखीन एक चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. वाईडिश लॉंग ऑफला बॉल निघून चाललाय. सिंगल कंप्लीट झालाय. पुन्हा एकदा दुसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 धावा याही वेळेला कंप्लीट झाल्यात. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फटकावर जर पाहिले गेले तर जाऊन पोहोचतात. प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये येणार कट्टा टीम. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. किंवा एक छोटासा डीजे ब्रेक, ड्रिंक्स ब्रेक होईल आणि पुन्हा एकदा आपण येणार आहोत. लागल्या गेल्यात. येणार कट्टा टीमच्या माध्यमातून अगदी पाहिलं गेलं तर 23च्या घरामध्ये 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण जरूर पाहतायत. बोलो नेम आपण बघताय मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 मध्ये शैलू या ठिकाणी दाखल झालेले आहेत. शैलूला चांगली कामगिरी करावी लागेल, परंतु यश बंटी तर पाहिले गेले तर धावांचा अगदी पाहिलं तर वेग वाढवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतायत. त्याच्या सोबतीने जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये विकी देखील चांगली बॅटिंग करतायत आणि चांगल्या बॅटिंगची गरज आहे येणार कट्टा टीमला. राजी पाटील अर्थात जर पाहिलं तर टीमचे ओनर आपल्याला पाहायला मिळतात. टीमचे आयकॉन जर लवकर आउट झाले, परंतु आपल्याला त्या टीमच्या माध्यमातून खेळण्यासाठी घेतले, त्याच कारणाचा आपली देखील जिम्मेदारी तितकीच महत्त्वाची प्रत्येक मॅच मध्ये राहणार आहे आणि त्याच अनुषंगाने आतापर्यंत जर पाहिलं तर चांगली धावसंख्या उभारलेली आहे. पुढचा बॉल गोलंदाज तयार. इथे फटका चांगला आहे. शॉर्ट बॉलवरती आक्रमण केलंय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टिपला जेल. मैदानाच्या आतमध्ये दुसरा धक्का. टीम येणार कट्टा संघाला परतावं लागेल, मैदानाच्या बाहेर जावं लागेल. अर्थातच यश बंटी या फलंदाजाला थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये बाहुबली दाखल झालेले आहेत. चंद्रपाड्याचे बाहुबली अर्थातच जर पाहिले गेले तर जुगल पाटील हा फलंदाज असा आहे की ज्या ज्या वेळेला जर पाहिलं तर एखादा संघ अडचणीमध्ये असतो, त्या अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न जुगलच्या माध्यमातून नेहमीच राहतोय. आपण कित्येक वेळा पाहिले सिद्धविनायक स्पोर्ट चंद्रपडा असो, द ग्रेट मराठा जुचंद्र संघ असो, परंतु आज JPLच्या माध्यमातून खेळत असताना एनआर कट्टा संघाच्या माध्यमातून खेळत असताना गेल्या जर पाहिलं तर 2 ते रात्रीमध्ये त्याने चांगला खेळ दर्शवला गेलाय. पहिला बॉल लोवर फुल टोस फसवणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शैलूने कमबॅक केले षटकामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये जर पाहिले तर टीमचे अगदी पाहिले तर आयकॉन खेळाडू भावेश जोगलेने 18 धावा खर्च केल्यात. या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या बॉलवरती विकेट आले, दुसरा बॉल डॉट आला, म्हणजे 2 चेंडूवरती जर पाहिले गेले तर एकही धाव खर्च केलेली नाहीये. गोलंदाजाच्या नावावरती आतापर्यंत 2 चेंडू राहिलेत. येणाऱ्या 4 चेंडूत किती धावा खर्च करतील पाहणं महत्वाचं राहील.
आणखीन एक फसवा बॉल पडल्यानंतर थोडासा धीम्या गतीने टर्न घेणारा बॉल होता. या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरणारी गोलंदाजी होऊ शकते का हे पाहणं महत्त्वाचं राहील, कारण की पहिल्या षटकामध्ये 5 धावा होत्या, त्यानंतर 18 आल्या. या षटकामध्ये आतापर्यंत 3 बॉलमध्ये एक सुद्धा धाव येताना पाहायला मिळत नाहीये. ही एक जमेची बाजू मैदानाच्या आतमध्ये मार्गरेट सिल्वर टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. परंतु जुगल जास्त काळ शांत राहू शकत नाही, हे आपण कित्येक वेळा त्यांना आपण पाहिलेलं आहे. पाहूया त्या मॅच मध्ये पलटवार कसा राहील एनरकट्टा टीमचा हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील. एनरकट्ट्या अगदी पाहिले गेले तर खेम्यामध्ये देखील प्रेक्षकांची अल्लोड गर्दी, त्यांचे समर्थक आहेत. फटका हवेत खेळलाय, मिस्टॅमिक स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील का प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक पोहोचत नाही आहेत आणि त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला झाला. नो मास स्टँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. 2 धावा कंप्लीट केल्या, तिसरीचा प्रयत्न झालाय, 3 धावा कंप्लीट झालाय आणि पाहता क्षणाला 4थी धावेचा प्रयत्न झालाय आणि 4 धावा जुगल आणि दुसऱ्या बाजूला विकीने रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती कंप्लीट केल्या गेल्यात. या 4 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफडकावर जाऊन पोहोचते. स्कोरर आमचे विशालजी भोईर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना आपण बघतायत 27 धावा 27 रन्स ऑन द स्कोर कार्ड लागल्या गेल्यात. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये मार्गेट सिलेमेंटने टॉस जिंकला आणि त्याने सांगितलं क्षेत्ररक्षण आम्ही करणार आहोत. कुठेतरी जर पाहिलं तर निर्णय यशस्वीरित्या आपण पाहू शकता. परंतु एनरकट्टा टीम देखील जर पाहिले गेले तर आता मात्र चांगल्या रीतीने बॅटिंग करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा शैलू तयार होतील. बॅटची कडा मागे चालला बॉल, विकेट किपरचा सहारा. या मॅचची गोल्डन विकेट मैदानाच्या जात असताना जुगल पाटील होतील बाद. प्रयत्न होता बॅटच्या अगदी पाहिले गेले तर टोला हा बॉल लागला गेला. त्यानंतर जर पाहिले गेले तर चांगला झेल मागे अगदी पाहिलं तर धावत असताना भावेश पकडला गेला, विकेट आले. या षटकात आतापर्यंत जर पाहिले गेले तर चेंडूचा खेळ झाला, 5-2 विकेट प्राप्त केले आहेत. 4 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत. शैलेश इल्लू यांना आपण मैदानाच्या मध्ये पाहत आहे. शेवटचा अंतिम बॉल 27 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्या. शेवटचा अंतिम बॉल रुपेश मोरे मैदानाच्या मध्ये दाखल झाले आहेत. पहिला बॉल फुल टॉस मिस केल्या, परंतु लेग स्टिक देखील मिस केल्या बॉलने. एक्स्ट्राच्या माध्यमातून धाव ऍड केली जाईल. संघाच्या धावसंख्येत भर पडलाय. धावा फडकावरती लागल्या गेल्यात 28च्या घरामध्ये. रुपेश मोरे देखील जर पाहिले गेले तर या संपूर्ण जर पाहिले गेले तर गेल्या 3 हंगाम आणि 4था हंगाम आहे. सर्वाधिक विकेट कोणच्या नावावरती असतील तर अर्थातच रुपेश मोरे तोच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विश्वासाने कामगिरी मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. इथे हवेत खेळला बॉल, रुपेश मोरे आले. रुपेशने पहिल्याच बॉलवरती बॉलला पाठवले गेले सीमारेषी पार. मिळतील धावा 6. आता टाळ्या वाजल्यात एनरकट्टा स्टँड मधून. याच तर फटक्यांची गरज होती नितांत बॅटिंग करण्या टीमला. रुपेश मोरेने तो फटका शोधून आणलाय. षटकार आपण देखील टॉस साठी त्वरित त्या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. 3 षटकांचा खेळ गंभीर झालाय. पहिल्या षटकात 5 धावा होत्या, त्यानंतर 2 षटकात जे पलटवार झाले ते मात्र अफलातूनरित्या आपण मैदानाच्या मध्ये पाहत आहेत. 34 धावा धाफटकावरती लागल्या गेल्या. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये एनरकट्टा संघाला आपण प्रथम बॅटिंग करताना आपण मैदानाच्या मध्ये पाहत आहेत. अनिकेत ज्या वेळेला टॉस हरल्यानंतर त्यांना प्रतिक्रिया विचारल्या गेल्या आमच्या जर पाहिले गेले तर साथी समालोचक मित्रांनी, त्यावेळेला त्यांनी सांगितलं आम्हाला बॅटिंगच करायची होती आणि आमच्या वाटेला बॅटिंग आली. आतापर्यंत चांगली धावसंख्या त्यांनी उभारले गेले. पाहूया शेवटच्या षटकामध्ये इथून 15 धावा जर आले तर 50च्या अगदी आसपास जाण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये राहणार आहे.
आणि षटक क्रमांक जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये चौथ्यामध्ये पिंटू दाखल झालेले आहेत. इथे जर पाहिले गेले तर हवेत खेळल्या बॉल क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आहेत. प्रेक्षक म्हणून राहतील. बॉल चालला ते डीप विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा विकेटच्या बॅट मधून षटकार. लॉंग ऑनला एकदा कंप्लीट केलं. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होणार आहे कारण की चुकीची फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मिळतील धावा दोन. या दोन धावेच्या माध्यमातून पुन्हा एकदा संघाची धावसंख्या धावफडक्यात पोहोचते 42च्या घरामध्ये. थोडासा धीमे गतीने टाकलेला बॉल होता. अगदी बाईचा लेग स्टिक मिस करणारा बॉल पाहायला मिळतोय. आणि पाहत असताना मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर पंच ललितजी भोईर बंड्या सरांच्या इशाराला वाईट बॉल एक्स्ट्राच्या माध्यमातून संघाची धावसंख्या ठिकाणी ऍड केली जाईल. आणि धावा फटकावरती 43च्या घरामध्ये लागल्या गेल्यात. भरपूर धावा खर्च केल्यात मी म्हणेल मार्गरेट्स 11 टीमने. इन कट्ट्याचा जल्लोष आहे आज. आपटून टाकण्याचा प्रयत्न. याही वेळेला जर पाहिलं तर सलगचा दुसरा बॉल वाईट पाहायला मिळतोय. दिशा खराब पाहायला मिळते. यापूर्वी लेग स्टिक मिस झाली. आता मात्र ऑफस्टिकच्या बाहेर बॉल निघून चाललाय. आणखीन एक वाईट बॉल. सलगचा दुसरा बॉल वाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावा फटकावरती लागल्या गेल्या ते म्हणजेच 44च्या घरामध्ये 44 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागल्या गेल्यात. जुचंद्र प्रीमियर लीग आपण पाहतायत पर्व चौथं. पुन्हा एकदा सलगचे 3 बॉल आणि सलगचे 3 बॉल वाईटच्या स्वरूपात पाहायला मिळते आहेत. या कुठेतरी 3 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात मागे ठरतील ज्यावेळेला मैदानाच्या मध्ये बॅटिंग करण्यासाठी मार्गरेट्स 11 संघ उतरणार आहे. कारण की क्रिकेटमध्ये एक धाव फार महत्वाची असते. आणि आतापर्यंत 3 धावा अवंतरच्या माध्यमातून जर पाहिले गेले तर तेजस अर्थातच पिंटूने खर्च केल्यात. आणि पाहता क्षणाला जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी जे दडपण होतं एनआरकट्टा टीमवरती ते दडपण मैदानाच्या आतमध्ये दिसून आलेलं नाहीये. पुन्हा एकदा सलगचा चौथा बॉल वाईट. अगदी जर पाहिले गेलं तर वेगाने टाकण्याचा प्रयत्न होतोय परंतु सलगचा चौथा बॉल वाईट पाहायला मिळते. वेलकम रुदनाईजी भोईर यांचं शुभागमन झाले. टीम जय श्रीरामचे ओनर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील स्वागत असेल या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. जे कोणी ओनर्स या ठिकाणी उपस्थित आहेत त्या प्रत्येक ओनरला आम्ही विनंती करतोय या आपलं देखील स्वागत आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण देखील येऊन विराजमान व्हायचं आहे. धावा फडकावरती लागल्या गेल्यात 46च्या घरामध्ये. आतापर्यंत 6 बॉल फेकून झालेत. त्यामध्ये जर पाहिलं तर 2 फेअर डिलिव्हरी आहेत. आणि त्यानंतर जर पाहिलं तर 4 चेंडू खराबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल आपटून टाकण्याचा प्रयत्न. बॅटचे लिडिंग एज. बॉल चालला मागे. क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट फाईन लेगला पोहोचतायत बॉल पर्यंत. सिंगल होईल कंप्लीट. स्ट्राईक होईल रोटेट. स्ट्राईक वरती येतील रुपेश मोरे. आणि 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 47. जो आपण माइंडसेट आखला होता ॲज अ कॉमेंटेटर म्हणून ज्याप्रमाणे 50च्या पलीकडे जाऊ शकता आतापर्यंत 47 झालेत. इथून देखील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 50च्या पलीकडे जाऊ शकतो परंतु आता इथून देखील जर पाहिलं गेलं तर धावा वेगाने करायच्या असतील तर रुपेशला एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. आणि रुपेश ज्या संघाच्या माध्यमातून गेल्या 4 पर्वामध्ये खेळलाय त्याने त्याचे जर पाहिले तर 100% देण्याचा प्रयत्न केलाय. संघ कुठलाही असो आपल्याला जर गोलंदाज दिले आपल्याला चांगले गोलंदाजी करायचे. आपल्याला फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरवले. आपल्याला फलंदाजी देखील तेवढी चांगली करायची आहे. रुपेश मोरे स्ट्राईक एंडवरती. पुन्हा एकदा तेजस तयार. ओहो यावेळेला कट करण्याचा प्रयत्न होता परंतु पाहिलं तर वेग तर चांगला होता या बॉलवरती. आणि पाहत असताना जर पाहिलं तर यस डीआरच घेतला बॅटिंग करत टीमने. यस पंचांचा इशारा आलाय. आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत ऍक्शन रिप्ले नेमकं घडलं काय. पंचांनी तर डॉट बॉल सांगितला परंतु रुपेशने सांगितलं नाही ऑफस्टिकच्या बाहेर बॉल आहे. डीआर आमच्याकडे आम्ही देखील त्याचा उपयोग करणार आहोत. सक्सेसफुल झाला तर पुन्हा एकदा मिळणार आहे आणि अनसक्सेसफुल झाला तर अगदी जर पाहिलं तर मिळणार नाही आहे याची देखील दखल घ्या. प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येक संघांना अगदी जर पाहिलं तर 2 संघांना एक रिव्ह्यू या संपूर्ण JPLच्या माध्यमातून देण्यात आले. कोर कमिटीचा विचार जर केला तर मणिजी म्हात्रे असतील रुपेशजी म्हात्रे असतील नवीनजी म्हात्रेंना आपण बघतायत आणि त्यांचे संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत प्रतिमेजी भोईर यांचं कौतुक करावं लागेल. आणि त्यानंतर जुचंद्र ग्रामस्थ यांचे देखील कौतुक करावं लागेल कारण की त्यांच्याच संयोजनाने या JPL पर्व चौथंचं आयोजन नियोजन केले गेले.
यस, पंचांनी आमच्यापर्यंत सांगितलं फेअर डिलिव्हरी आहे, म्हणजे वाईट बॉल नसणार आहे. ज्याप्रमाणे जर पाहिले तर पंचांनी ललितजी भोईर यांचं चांगलं निरीक्षण होतं, चांगलं लक्ष होतं बॉलवरती, आणि त्याच कारणासह पाहिलं गेलं तर डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. ॲक्शन रिप्ले आपण JTC आणि TCP लाईव्ह वरती पाहत आहेत. चांगलं दृश्य या ठिकाणी पाहायला मिळते. पुढचा बॉल स्ट्रायकरमध्ये रुपेश ऑप्टिकच्या बाहेरच्या बॉल झाले. ऑन साइडला खेळायचा होता, मोठा फटका, पहिलेच इरादे बनवले, परंतु क्षेत्ररक्षकाने जर पाहिले गेले तर त्या ठिकाणी झेल ड्रॉप केलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर धावा रनिंग बिटवीन विकेटच्या जोरावरती 2 कंप्लीट केलेले आहेत. रुपेश तर प्रयत्न करते मोठे फटके खेळण्याचे, परंतु जर पाहिलं गेलं तर यापूर्वी त्याच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला. याही वेळेला उंच चेंडू हवेत उडाला, परंतु जर पाहिलं तर तेवढेच चांगली शक्तीचा वापर करू शकले नाही आहेत, आणि त्याच कारणासर पाहिलं गेलं तर चांगला टायमिंग करू शकले नाही आहेत. त्याच कारणासर बाउंड्रीलाईनच्या आतमध्ये बॉल अडला गेला. पाहता क्षणाला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 49. अंतिम बॉल, विकेट कीपर बीट झालेत, मागे चालल्या बॉल, एक सिंगल कंप्लीट झालाय, दुसरीचा प्रयत्न होणार नाही आहे. एकच धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. अशा रीतीने पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 50 धावा फटकावरती प्रथम बॅटिंग करत असताना एनआर कट्टा टीमच्या झाल्यात. 51 धावेंचं लक्ष आता मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करावं लागेल. ते म्हणजे मार्गरेट्स 11 टीमला. चला आपण टॉस करण्यासाठी जाणार आहोत. चला कॅप्टन यायचं आहे. या प्रथमेशजी भोईर आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक ते देखील चांगली भूमिका अदा करतात. चला आम्ही दूधनाथ येतात एका बाजूला, आणि हितेंद्र भोईर पाते आहेत, आणि सन्माननीय अभिषेकजी म्हात्रे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते यापुढचा आपण टॉस करायचा आहे. चला अभिषेकजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस साठी करतोय. छापाचा कॉल. टॉस जिंकल्या फक्त जय श्रीराम टीम निर्णय सांगायचा आहे. टॉस जिंकल्या आपण निर्णय का असेल? बॅटिंग. थँक्यू. दोन टीमला आपण शुभेच्छा देऊया. टॉस जिंकला जय श्रीराम टीमने, आणि प्रथमतः जर पाहिलं तर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि फिल्डिंगसाठी आमंत्रित केलेले आहे RK टायगर्सच्या संघाला. पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाणार आहोत. भावेश वनगा त्या ठिकाणी सज्ज असतील. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. तुषारजी सोनवणे याचा आवाज तुम्ही ऐकत होता मित्रांनो. चालू असलेला सामना एनआर कट्टा वर्सेस आपण बघू शकतोय मार्गरेट्स या दरम्यान सामना चालू आहे. येस मणिजी मात्र आपण या ठिकाणी यायचं आहे. कुठे असाल आपण? आणि जिंकण्यासाठी बघायचं झालं तर 50 धावा झालेत आणि 51 धावांचं टार्गेट ठेवलंय ते म्हणजे मार्गरेट या संघासमोर. आणि आदरणीय सन्माननीय या एनआर कट्टाचे प्रोप्रायटर खऱ्या अर्थाने राज चंद्रकांत पाटील प्रत्येक हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज लावलं गेलाय. आणि खऱ्या अर्थाने मात्र प्रत्येक खेळाडूला ऊर्जा देण्याचं काम त्याने करण्याचा प्रयत्न केलाय. बघूया काय होईल, काय घडेल या मॅच मध्ये. अगदी 51 धावांचं टार्गेट सेट केलंय. या 51 धावा पूर्ण होतील का हे देखील लक्ष असेल, कारण मार्गरेट हा संघ देखील सध्याच्या घडीला मात्र तेवढा त्यांचा प्रवास आपण बघू शकतो या स्पर्धेमध्ये चांगला झाला नाही. परंतु या शेवटच्या खऱ्या मात्र सामन्यामध्ये कशा प्रकारे खेळी करेल भावेश जोगळे आपल्याला बघायला मिळतोय. हॅव द आयकॉन या मार्गरेट संघाचा पाहायला मिळतोय आणि त्याला साथ देतोय तो म्हणजे ध्रुव हा फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय.
अगदी सलामीवीर म्हणून ही जोडी दाखल होत असताना या क्रीडांगणावर पाहायला मिळते. JPL जुचंद्र प्रीमियर लीग 2 पंच आपण बघू शकतोय. विशालजी नाईक सरांना पाहू शकतोय. त्याच्यानंतर स्केरलेक पंच ललित भोईर उर्फ बंड्या सरांना आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला संघ पाहायला मिळतोय तो म्हणजे जय श्रीराम हा संघ पाहायला मिळतोय. रुद्रनाथ भोईर आणि जितू म्हात्रे यांचा संघ पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर त्याच्या समोर त्यांना फाईट देण्यासाठी सज्ज होतोय तो संघ आहे तो म्हणजे आरके टायगर्स. कवेल पाटील या संघाचे आयकॉन खेळाडू आहेत आणि या संघाचे संघमालक म्हणून रणजितजी किणी साहेबांना आपण बघू शकतो आहे. ध्रुव म्हात्रे अगदी पुष्पराज म्हात्रे यांचा सुपुत्र पाहायला मिळतोय स्ट्राइक कडे. दरम्यान सामन्याला सुरुवात. दोन्ही संघांना हार्दिक अशा शुभेच्छा. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय मिस्टर अनिकेत बोमटे या संघाचा तारणहार या संघाचा आयकॉन खेळाडू गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. ओ या वेळेस मात्र सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर मात्र आत वळतोय. चेंडू गेला डॉटच्या स्वरूपात. पहिला चेंडू आपण बघू शकतो निर्धाराच्या स्वरूपात बघायला मिळतोय. ध्रुव पूर्णपणे बीट होत आहे. रिप्ले मध्ये आपण बघितलं कशा प्रकारे हा चेंडू पडला गेला होता. समित पाटील यशरक्षणच्या काम ते चोख बजावत असताना पाहायला मिळत आहेत. दुसरा चेंडू ओव्हर द विकेटने ध्रुव साडी. आडव्या बॅटचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र प्रेक्षक बनून राहतील. चेंडू सीमा पार येतोय. षटकार. अगदी चेंडूला जागा बनून या चेंडूला खेळला गेलाय डीप लॉंग ऑन क्षेत्राबाहेर षटकाराकरिता. ध्रुव आलाय. बघा पहिल्या मागच्या मॅचेस मध्ये आपण बघितलं त्यांना 4थ्या ते 5व्या क्रमांकावर यायचे. यावेळेस मात्र सलामीवीर म्हणून आलेत. यावेळेस मात्र चेंडूला खेळल्या ऑन द टोस चेंडूला खेळला गेलाय पॉइंट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूला फील्ड केलंय आणि तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली गेली. या 1च्या मदतीने धाव संख्या पुढे सरकल्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. 7 धाव संख्या. चेंडू टाकून झाले म्हणजे 3 चेंडू टाकून झालेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पावरप्ले षटक चालू आहे. अगदी जुगल पाटील याचं मात्र थोडस वॉर्मअप करत असताना आपण पाहू शकतोय. थोडीशी पडझड केली जाते जुगल पाटील मार्फत. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने भावी जोगलेसाठी. फुल टफ डिलिव्हरी होती. पुरेपूर फायदा उठलू शकत नाहीये. चेंडू मात्र फॉरवर्ड स्कर्ल क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक फील्ड केले आणि तत्पूर्वी एक धावच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकल्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 8 या धावसंख्येवर. सुरुवात धडाकेबाद पाहायला मिळते परंतु या सुरुवातीला कुठे ना कुठे लगाम लावावा लागेल. अन्नार कट्टा या संघामार्फत प्रत्येक हॅट्रिक साठी 2000 रुपयाचे कॅश प्राइज देण्यात आले राज चंद्रकांत पाटील यांच्या मार्फत. ओव्हर द विकेटने ध्रुव साडी. याला इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळत आहे. चेंडू पाठला करताय क्षेत्ररक्षक मात्र प्रेक्षक बनून राहतील. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार चौकाराकरिता. पुढे सरकले आहे 12 या आकड्यावर. 12 धावसंख्या. यावेळेस मात्र काहीतरी एक्स्ट्रा
आणि त्याचं भुगतान करावं लागतं. पंचाचा इशारा आलाय, नो चेंडू. आणि पुढचा चेंडू येईल, नक्कीच फ्रीट असेल. काहीतरी एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न झाला होता अनिकेत भोमटे मार्फत. आणि आपण बघू शकतो जी लाईन आहे त्याच्या मात्र बाजूला बाहेर चेंडू पडला जातोय आणि पंच लगेचच नो हा घोषित करतायत. पुढचा चेंडू येतोय फ्रीट. धावसंख्या 13 धावा, बिनबाद 13 अशी स्थिती पाहायला मिळते मार्गरेट्स या संघाची. तर ध्रुव 5 चेंडूचा सामना केलाय, 11 धावसंख्येवर खेळतोय. भावेश जोगळे 1 चेंडूचा सामना केलाय आणि तो 1 या धावसंख्येवर खेळतोय. ओ यावेळेस हॅम्बर केला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत वाईटिश मिडॉन क्षेत्रामध्ये, एकच धाव मिळेल, त्याच्यापेक्षा जास्त काय मिळणार नाही. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. 1 षटक संपले. युवराज डीजेला फंदी देऊया आणि लगेच या मैदानाच्या. कमॉन डीजे. पहिले षटक संपले. पहिले षटक खऱ्या तर मात्र मार्गरेट्स या संघाच्या नावावर राहिलंय. बिनबाद 14, संत आणि सावध सुरुवात पाहायला मिळते. नंबर 2चं षटक गोलंदाजी मार्कवर यश उर्फ बंटी या नावाने सुप्रसिद्ध असलेला खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. बीव्या चॅम्पियन संघाचा हा खेळाडू, परंतु आज एनआर कट्टाच्या माध्यमातून त्याला वर्णी दिले. अगदी जास्त पॉइंटने त्याला मात्र एनआर कट्टा या संघामध्ये त्याला घेतलं गेलंय. पहिले चेंडू द्रुसाडी. ओ यावेळेस मात्र आडव्या बॅटचा वापर केलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आलाय, जुगल पाटील त्याने चेंडूला उचललंय आणि दुसऱ्याचा प्रयत्न फलंदाजाच्या माध्यमातून झालाय. या 2 धावा कंप्लीट करत असताना 2 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे 16 या धावसंख्येवर. 16 धावा अशी स्थिती पाहायला मिळते या मार्गरेट या संघाची. जिंकण्यासाठी 51 धावांचं टार्गेट आहे आणि त्याला पुरेपूर प्रत्युत्तर देण्याचं काम दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून केलं गेलंय. रिक्वायर्ड रेट आपण बघू शकतो 12.35 वर जाऊन पोहोचलेला आहे. ओ या पद्धतीचा उरकस मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र काय घडलंय तर बॅकवर्ड स्क्वेअर शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आहे. या 1 धावण्याची धावसंख्या पुढे सरकली आहे 17 या आकड्यावर. आता मात्र धावसंख्येला थोडासा लगाम लावण्यामध्ये यश मिळाले गोलंदाज यश बंटी याला. रिक्वायर्ड प्रत्येक चेंडूवर वाढत चाललाय 12.75 वर आता मात्र जाऊन पोहोचलेला आहे. एक फिल्डर पाय द्यावा लागेल, मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. यावेळेस स्विच घातक फटका खेळलाय, अपील केली आहे. अपील मध्ये उत्साह जास्त आहे, आत्मविश्वास कमी आहे. पंचांचा इशारा आलाय, लेग बायच्या स्वरूपात 1 धाव ऍड केली पाहिजे. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 18 या धावसंख्येवर. कुठे ना कुठे थोडासा एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न झाला होता. आपण बघतोय 30 सर्कलच्या आतमध्ये बघू शकतायत 2 खेळाडू आहेत, त्यांना भेदण्याचा प्रयत्न झाला होता, स्विच इट करण्याचा प्रयत्न झाला होता. ओ याला मात्र हेलिकॉप्टर मारलाय. क्षेत्ररक्षक आहेत, डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन वर क्षेत्ररक्षक आलाय, चेंडूला फेल केलंय आणि तत्पूर्वी दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा कंप्लीट होत असताना आपण पाहू शकतोय या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 20 या आकड्यावर. 20 या धावसंख्या पोहोचली गेली आहे. अजूनही आपण बघू शकतोय पार्टनरशिप चांगली पाहायला मिळते. पहिल्या विकेट फाडी 20 धावांची पार्टनरशिप बिल्डअप होत असताना भावेश जोगळे आणि ध्रुव याच्या माध्यमातून 5वा चेंडू यश. ओ यावेळेस मात्र चांगला फटका म्हणता येणार नाही. या चेंडू आपण बघू शकतो कव्हर पॉइंटला खेळला गेलाय, क्षेत्ररक्षकाला चेंडूला फेल केलंय आणि फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. या 1 धावण्याची धावसंख्या पुढे सरकल्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावर.
रिकव्हरी रेट आता मात्र पुन्हा एकदा वाढत चाललाय. 13.85 वर जाऊन पोचलेला आहे. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातील. काय कमालीची गोलंदाजी केली जाते बंटी मार्फत. यावेळेस काय घडलं गेलंय तर चांगले चेंडूची सांगता पाहायला मिळते आहे. आणि 2 षटक समाप्त झाले आहेत. या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे बिनबाद 21 अशी स्थिती. मार्गरेट संघ अगदी 51 धावांचा पाठलाग करत असताना आता 12 चेंडू असतील आणि 30 धावांची गरज असेल. चला थोडासा स्पीडअप करायचा आहे. एनरकट्टा संघ थोडासा स्पीडअप करायचा आहे. 12 चेंडू असतील आणि 30 धावांची गरज असेल. प्रति षटकामध्ये खऱ्या अर्थाने बघायचं झालं ना तर 15 धावाच्या फरफरीने चालावं लागेल. मात्र 15 या धावा जर बनवायच्या असतील तर ध्रुव याला मात्र अजून मोठे फटके खेळावे लागतील. त्याच्या बॅटबंद षटकार आणि चौकाराची आतषबाजी त्यांना करावी लागेल. तर भावेश जोगले थोडाफार स्ट्रगल करतोय. तो आतापर्यंत चाचपडत खेळतोय. तर नंबर 3 वर गोंदाजी मार्क वर येतोय. वैयक्तिक पहिलं तर फंगापाटी 30 षटक घेऊन येतोय मिस्टर विकी. अगदी समित पाटील समजवत असताना गोलंदाज विकी आला की कशा प्रकारे गोलंदाजी तुला करायची आहे. जुचंद्र प्रीमियर लीग JPL आणि प्रत्येक खेळाडू या स्पर्धेची वाट पाहत होता आणि तो दिवस उजाडला गेला. शुक्रवारचा तो दिवस होता आणि शुक्रवारच्या दिवशी उद्घाटनपर सामना आपण बघितला होता आणि खऱ्या अर्थाने त्या सामन्याला सुरुवात झाली. JPL ला सुरुवात झाली आणि काय अप्रतिम असा परफॉर्मन्स प्रत्येक खेळाडूने देण्याचा प्रयत्न केलाय. विकी गोंदाजी मार्क वर पहिला चेंडू. यावेळी स्ट्रेट ड्राईव्ह खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक येतील चेंडूला फील्ड करतील आणि तत्पूर्वी दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का? थ्रो थोडासा खराब बघायला मिळतोय. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आले आणि चेंडूला कलेक्ट केलाय आणि तत्पूर्वी या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली गेली आहे. जाऊन पोहोचते 23च्या आकड्यावर. 23 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आता 11 चेंडू असतील आणि 28 धावांची गरज. अगदी शांत वातावरणात स्पर्धा चालू आहे. डावखरा त्याने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने ध्रुवसाठी दुसरा चेंडू. यावेळी पता जोरकस मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत आणि एक बोमटे नाही करणार चुकी. लागतोय धक्का क्रमांक पहिला मार्गरेट या संघाला. गॉन. जे नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतोय सागर पाटील मैदानाच्या आत दाखल होतोय. अजून एक हार्ड हिटर असा बॅटर बघायला मिळतोय. नेहमीच संकेत 11 चंद्रपाडा या संघाकडनं तो खेळतोय परंतु आज मार्गरेट 11 या संघामध्ये त्याची वर्णी लागली आहे. या JPLच्या माध्यमातून पहिल्या चेंडू पेस करण्यासाठी सज्ज होत असताना सागर स्ट्रायकांकडे. पहिला चेंडू अगदी भेदक मारा बघायला मिळतोय. सरप्राईज डिलिव्हरी चेंडू पाहायला मिळतोय आणि चेंडू गेलाय डॉटच्या स्वरूपात. निर्धार चेंडूची सांगता झाली आहे. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या. दुसऱ्या चेंडूवर गडी बाद केला. तिसरा चेंडू आलाय निर्धार स्वरूपात. पुन्हा एकदा विकी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. 10 ते 15 पर्यंत रनअप घेत असताना यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न. मात्र बॅटची लीडिंग एज घेऊन चेंडू मात्र शॉर्ट फाइंड एक क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय आणि तत्पूर्वी एक धाव पडून पूर्ण केले गेल्या. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. जाऊन पोहोचते 24 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी केली होते. कमबॅक करून दिले एनरकट्टा या संघाला. विकी या गोलंदाजाने
कमालीची गोलंदाजी केली होती. आतापर्यंत त्याने खर्च केल्यात फक्त आणि फक्त 3 धावा. 4 चेंडू टाकून झालेत. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओ यावेळेस जोरकस माझा प्रयत्न डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. मात्र काय घडलंय तर चांगला झेल पकडलाय जुगल पाटील याने आणि अशा प्रकारे धक्का क्रमांक दुसरा मिस्टर भावेश जोगले या संघाचा आयकॉन खेळाडू जातोय परतीच्या प्रवासाला. लागतोय धक्का क्रमांक दुसरा. थँक्यू डीजे. धावसंख्या आहे ती म्हणजे 24 धावा. धावसंख्या आहे 24 धावा. नवीन फलंदाज रुपेश गोवारी मैदानाच्या आत दाखल होतोय. अगदी 4थ्या क्रमांकावर त्याची वर्णी लागली जाते. सलामीवीर म्हणून त्याला आपण नेहमीच पाहिलं गेलंय, परंतु आज जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये तो मात्र 4थ्या क्रमांकावर येतोय. थोडाफार लेट येतोय. संघाला गरज आहे 7 चेंडू 27 ची गरज. ओ यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. चेंडू गेलाय डॉटच्या स्वरूपात. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. आता समीकरण असं बघायला मिळतं 6 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. 6 चेंडू 27 धावांची गरज. जुचंद्र प्रीमियर लीग पर्व 4th एन्जॉय करतायत प्रत्येक खेळाडू. या स्पर्धेची खऱ्या तर मात्र वाट पाहत होती आणि मात्र तो दिवस उजाडला गेला. शुक्रवारचा दिवस उजाडला गेला होता. यानंतर होणारा सामना नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जय श्रीराम वर्सेस आरके टायगर्स या दरम्यान सामना पाहायला मिळेल. हा देखील एक रोमांचक सामना होईल. रुपेश येतोय. रुपेश मोरे गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू 27 ची गरज आहे. येणार कट्टा खुश असतील आपल्या या खेळाडूंवर कारण चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. समित पाटील क्षेत्ररक्षण सजवत असताना आपण पाहू शकताय. डीप मध्ये आपण तर हेमराज भोईर साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं देखील करूया सहर्षाचं स्वागत जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये. 6 चेंडू 27 ची गरज. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय रुपेश. ओ यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फलवतीमध्ये चांगला क्षेत्ररक्षण केले जाते रुपेश मोरे मार्फत. चेंडू गेला डॉटच्या स्वरूपात. 5 चेंडू 27 ची गरज जिंकण्यासाठी. अगदी आपण बघू शकतो येणार कट्टाच्या माध्यमातून शिट्ट्या टाळ्या वाजल्या गेल्या जात आहेत प्रत्येक चेंडूवर. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आलाय परंतु त्याने झेल सोडलाय. जीवनदान दिले जातंय. अगदी चांगला स्ट्रोक्स खेळला होता सागर पाटीलच्या माध्यमातून, परंतु जी धाव षटकारापर्यंत चेंडू पोहोचू शकला नाही. परंतु एक धाव मिळाली गेली. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते 25 या आकड्यावर. 4 चेंडू 26 ची गरज. 4 चेंडू 26 धावा जिंकण्यासाठी. मार्गरेट संघ आपला संघ बघायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला येणार कट्टा हा संघ पाहायला मिळतोय. रुपेश गोंधळी मार्कर ओव्हर द विकेटने. ओ यावेळेस मात्र आडव्या बॅटचा वापर केला होता क्षेत्ररक्षकाने. क्षेत्ररक्षक आला चेंडूला फील्ड केले. एक कवदा मिळेल जास्त काय मिळणार नाहीये. आता मात्र पराभवाच्या छायेत सापडला गेलाय तर म्हणजे मार्गरेट 11 हा संघ. तीन चेंडू टाकून झालेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू आणि 25 धावांची गरज. या प्रकारे समीकरण पाहायला मिळतं.
पराभवाच्या छायेत पाहायला मिळतोय मार्गरेट चा संघ. ओ यावेळेस जोरदार प्रयत्न, चेंडूला फेकून दिलाय फॉरवर्ड स्कोअर क्षेत्राच्या बाहेर, सीमारेषा पार आलाय षटकार. चेंडू पुरवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. या 6 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे, 32 धावा. आता मात्र जे धावसंख्या जी आहे ना त्याला मात्र फक्त आणि फक्त कमी करण्याचा प्रयत्न असेल मार्गरेट 11 या संघामार्फत. पूर्णपणे या पराभवाच्या छायेत पाहायला मिळतोय मार्गरेट 11 हा संघ. धावसंख्या जी आहे ती मात्र कमी, धावसंख्याचे आलेख जो आहे तो मात्र कमी करण्याचा प्रयत्न असेल. फक्त आणि फक्त 2 चेंडू 19 धावांची गरज. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. ओ यावेळेस बघितलं मात्र चेंडूला सोडून दिलं आणि बाकीचं काम पंचांनी बजावलं गेलं. पंचाच्या स्वरूपात एक धाव ऍड केली पाहिजे. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 33 या आकड्यावर. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेटने सागर फाडी. ओ यावेळेस मात्र थोडाफार चेंडू लेट येतोय. लेट बॅट थोडीशी गोदर फिरली होती, चेंडू थोडासा उशिरा आला होता. व्यवस्थित बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालं नाहीये. एकच धाव मिळेल, एकपेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते 34 या आकड्यावर. शेवटचा चेंडू ऑस्ट्रेलिया षटकातील. याच्यानंतर जल्लोष होईल एनआर कट्टाच्या खेम्यामध्ये. ओ यावेळेस मात्र बघायचं झालं तर मात्र प्रॉमिसिंग स्ट्रोक्स म्हणता येणार नाही आणि अशा प्रकारे विजयी संपादन केलं जातंय एनआर कट्टा या संघामार्फत. खुश असतील आपल्या या खेळाडूंवर राज चंद्रकांत पाटील आणि खरं तर मात्र आपण बघू शकतोय विकी या गोलंदाजाला 500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्याकडनं दिलं गेलंय, आमच्यापर्यंत जमा झालंय. त्यांनी येऊन हे 500 रुपये जे आहेत ते कलेक्ट करायचे आहेत. मॅन ऑफ द मॅच ठरलाय या मॅच मध्ये मिस्टर विकी, द मॅन ऑफ द मॅच, ज्याने 3 धावा खर्च केल्यात आणि 2 गडी बाद केलेत, म्हणून हा ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द